बीड येथील मस्साजोग येथे झालेल्या सरपंच हत्याकांडानंतर जे पडसाद उमटले आपण त्यावरती बोललेलोच आहे। परंतु आज आपण अशा विषयावरती बोलतोय ज्याचा मागच्या 2 दिवसापासून खूप इफेक्टही पडतोय आणि समाजात आणि राज्यात वेगवेगळे तेढही निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। यस, आपण बोलतोय समाजातील तेढाबद्दल। आणि जो राजकीय रंग तर आधीच या प्रकरणाला लागलेला होता, परंतु आता जातीय रंगही इथे लागायला सुरुवात झालेली आहे। जाणून घेऊया काय आहे हा विषय आणि कशा पद्धतीने जातीय रंग देण्याचा प्रयत्न येथे होत आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले विचार कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापासून जे ओबीसी म्हणजे जे हत्याकांड झालं त्याच्यामध्ये मराठा जे सरपंच होते ते मराठा होते आणि ज्या आरोपी आहे सह आरोपी आहेत ते वंजारी समाजाचे आहेत। वंजारी समाज आणि मराठा समाज हा संघर्ष म्हणजे मागच्या 2 वर्षात प्रकर्षाने मराठवाड्यात आणि बीडमध्ये तर जास्त बघायला आणि ऐकावयास मिळतोय वृत्तपत्रांमधनं। परंतु आता जेव्हा हत्या झाली, हत्येनंतर सर्वपक्षीय मोर्चा निघाला आणि कारण विधानसभेमध्ये आपण बघितलं की बीड जिल्ह्यातील जे स्थानिक आमदार होते पक्ष सोडून, सुरेश धस भाजपाचे, संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा समाजही वेगळा आहे, ओबीसी समाजातनं ते येतात, अशा वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आणि मेनली बीड जिल्ह्यातील स्थानिक आमदारांनी आवाज उठवला। त्यानंतर आरोपींचे 4 आरोपींना अटकही झाली, 3 आरोपी अद्यापही फरार आहे आणि मेनली त्यामध्ये सुरेश धस असो किंवा बाकीचे जे संभाजी राजे असो, सगळ्यांनी त्यावरती आका म्हणजे आरोपींसोबत सह आरोपी किंवा त्यांना गाईड करणारे आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि त्यानंतर पर्यायाने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडे यांनाही टार्गेट करण्यात येत आहे, त्यांच्यावरही शितोडे उडवण्यात येत आहे। परंतु ह्या सर्व प्रकरणामध्ये आता कुठेतरी ओबीसी समाजातील नेते आणि ज्यांचे स्टेटमेंट आपण मागच्या 2 दिवसापासून बघतोय, त्यावर ह्या जो राजकीय रंग तर आधी देण्यातच आला होता या केसला, पण आता जातीचाही रंग देण्यात येत आहे। हे बघून खूपच वाईट वाटतं, कारण अशा केसेसला जातीय रंग देण्यात काही अर्थ नाहीये। म्हणजे ओबीसीचे जे नेते आता बोलतायत की धनंजय मुंडे हे वंजारी आहेत म्हणून त्यांच्यावरती आरोप केले जात आहे, असं काही नाहीये। म्हणजे असं बघण्यात तर काही जाणवत नाहीये, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळ आहे, सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांनाच कबूल आहे, कोणाला शंकाही नाहीये। पंकजा मुंडे ताईंनी स्वतः सांगितलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड। सो ऑब्विसली लोक कुठं ना कुठं धनंजय मुंडेंवरती आरोप होणारच आहेत, याबद्दल काही शंका नाही। पण त्याचा ओबीसीशी संबंध जोडून या प्रकरणाचा कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाणं हे मला तरी पटत नाहीये आणि त्यामध्ये कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याचा नक्कीच कुठेतरी त्यांनी थांबलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय जातीय रंग देणं या केसला? कारण आरोप तर होत राहणार आहे, कारण वाल्मिक कराड डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे, कारण ते फरार झालेले आहेत आणि ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत। याचा अर्थ असा नाहीये की जातीय वादातनं त्यांच्यावर हे होतंय। तुम्हाला काय वाटतंय, जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का? कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।